माघ पौर्णिमा व रवी पुष्य योगामुळे निर्माण झालेल्या सर्वसिद्धी योगाच्या पवित्र पर्व काळानिमित्त अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील प्राचीन बिलवत्ती तीर्थावर असंख्य साधू महंतांनी विधिवत पर्वस्नान केलंय। त्र्यंबकेश्वर ही केवळ मंदिरांचीच नव्हे तर अनेक पौराणिक तीर्थकुंडांचीही पवित्र नगरी आहे। मात्र काळाच्या ओघात काही तीर्थकुंड लुप्त झाली असून अनेक कुंड दुर्लक्षित अवस्थेत आहे। या प्राचीन तीर्थकुंडांना पुन्हा प्रकाश झोतात आणण्यासाठी श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षण श्री महंत हरिगिरीजी महाराज यांनी विशेष पुढाकार घेतलाय। दुर्लक्षित तीर्थकुंड व तलावांचा जीर्णोद्धार सुशोभीकरण व्हावे तसेच या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले जावे या उद्देशाने विविध पर्व काळात तीर्थांमध्ये स्नान करण्याची परंपरा श्री महंत हरिगिरीजी महाराज यांनी सुरू केली आहे। आज माघ पौर्णिमा व सरस्वती योगाचे औचित्य साधून नीर पर्वताच्या उत्तर बाजूस असलेल्या प्राचीन बेलव तीर्थात पर्वस्नानाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी श्री गणपती पूजन, वरुण पूजन करून आखाड्याची इष्टदेवता भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आलाय। पूजेचे पौराहित्य जुना आखाड्याचे वंशपरंपरागत तीर्थपुरोहित त्रिवी विक्रम शास्त्री जोशी पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे व सुयोग देवकुटे यांनी केले। त्यानंतर जलपूजन करून साधू महंतांनी विधिवत बिल्व तीर्थात पर्वस्नान केले। या धार्मिक कार्यक्रमास अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत रवींद्र पुरीजी महाराज, निरंजनी आखाडा महामंत्री श्री महंत हरिगिरीजी महाराज, जुना आखाडा महंत शंकरानंद सरस्वती महाराज, आनंद आखाडा जुना आखाड्याचे सचिव दीपेंद्र गिरी महाराज, ठाणापती महंत गंगाधर गिरीजी महाराज, जुना आखाडा ठाणापती महंत धनंजय गिरीजी महाराज, निरंजनी आखाडा ठाणापती महंत दुर्गानंद ब्रह्मचारी महाराज, अग्नि आखाडा सेक्रेटरी महंत सहजानंदगिरी महाराज, कोतवाल महंत जयदेवगिरी महाराज, महंत खडेश्वरी महाराज यांच्यासह असंख्य साधू महंत उपस्थित होते। यावेळी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष त्रिवेणीताई तुंगार यांनीही उपस्थित राहून धार्मिक परंपरेला शुभेच्छा दिल्या। बिल्वतीर्थ हे श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या मालकीचे असून देवस्थानच्या वतीने हे 5 फूट उंचीचे संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे। तसेच बिल्वतीर्थाच्या मध्यभागी पुरातत्व विभागाच्या सहकार्याने पार्वती मातेची भव्य मूर्ती बसवून संपूर्ण सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मनोज थेटे यांनी दिली आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।